नागरिकांचा सवाल, प्रशासन देणार का उत्तर? आजचा सवाल आहे, कांदिवली पश्चिम येथील चारकोप गावातील हायलँड कॉम्प्लेक्सच्या स्प्रिंगफील्ड इमारतीतील रहिवासी आणि तळमजल्यावरील व्यावसायिकांचा डीपी रोडचे नूतनीकरण झाले, विकास काम पूर्ण झाले. पण या कामानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नागरिकांचे आयुष्य मात्र संकटात आले आहे. रस्त्याची उंची वाढवल्यानंतर सोसायटीच्या आवाराची पातळी तुलनेने खाली गेली. त्याचा परिणाम असा झाला की यंदाच्या पावसात गेल्या 30 वर्षाच्या इतिहासात प्रथमच पावसाचे पाणी थेट तळमजल्यावरील सदनिका आणि व्यावसायिक गाळ्यांमध्ये शिरले. अनेक रहिवासी आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. नागरिकांचा प्रश्न एवढाच आहे की रस्त्याचे काम करताना परिसराच्या पाणी निचऱ्याचे तांत्रिक अभ्यास करण्यात आला होता का? जर विकास कामामुळे नागरिकांचे नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? आणि या पार्श्वभूमीवर स्प्रिंगफील्ड इमारतीच्या रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी माननीय नगरसेविका सौ दक्षता श्रीकांत कौठणकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये संबंधित विभागामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी, तांत्रिक डिझाईन ऑडिट, पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी अभियांत्रिकी उपाययोजना तसेच आवश्यक असल्यास सोसायटीच्या आवाराची पातळी उंचावण्यासाठी विकास निधीतून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा केवळ एका सोसायटीचा प्रश्न नाही, हा नियोजन, सुरक्षितता आणि नागरिकांच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे, प्रशासन देणार का उत्तर? महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन किरणसह कुमार पाटील यांचा रिपोर्ट.